नमस्कार. VR न्यूज चॅनलच्या डॉक्टर या कार्यक्रमात मी अश्विनी तडबळकर रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करते. आज आपल्या स्टुडिओमध्ये अतिशय विशेष व्यक्ती आलेली आहे. ती व्यक्ती म्हणजे नॅचरोपॅथिस्ट म्हणून त्यांनी आपल्या सोलापूरमध्ये साधारणपणे 125 मोफत आरोग्य शिबिरं घेतली आहेत आणि बऱ्याच जणांचं समुपदेशन केलेलं आहे, बऱ्याच जणांना नवीन मार्ग दाखवलेला आहे. आणि विशेष म्हणजे शस्त्रक्रिया टाळण्यासाठी ॲक्युपंक्चरिस्ट म्हणून त्यांनी जे काही काम केलेले आहे ते उल्लेखनीय आहे. आणि याकरता राज्य शासनाचे व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अशा व्यक्तीकडून आपण आज जाणून घेऊया आत्ताच्या काळातला. आपण वेगवेगळ्या बातम्या ऐकतो की यांनी आत्महत्या केली, त्याने पत्नीचा खून केला, किंवा मग स्ट्रेस लेवल खूप वाढली आहे, लाईफ खूप धावतं पळतं झालं आहे, मॅनेज कसं करू. तर हे मॅनेज करू म्हणजे काय आणि त्याच्यासाठी हा स्ट्रेस पुढे जाऊन तुंबू नये किंवा थांबूच नये किंवा त्याचा काही टोकाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी आपण रेग्युलर लाईफमध्ये काय करू शकतो याचे सल्ले आपण सरांकडून घेणार आहोत. सर, तुमचं हार्दिक स्वागत VR न्यूज चॅनलमध्ये. धन्यवाद. सर्वप्रथम मी सरांबद्दल बोलले, पण सरांकडून आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. म्हणजे त्यांचं आत्तापर्यंतचा प्रवास कसा आहे तो अगदी थोडक्यात ते आपल्याला सांगतील आणि मग पुढचे प्रश्न आपण त्यांना विचारत जाऊया. सर, तुम्ही मूळचे कुठले, तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात आणि आत्ता तुम्ही कुठे प्रॅक्टिस करता याबद्दल आम्हाला माहिती द्या. मूळचा मी पुण्याचा आहे, पण लहानपणापासून म्हणजे तर 6 महिन्याचा असल्यापासून वडील सांभाळत नसल्यामुळे माझ्या मामानेच माझा सांभाळ केला. त्यामुळे 6 महिन्यात असल्यापासून मामाकडेच मी वाढलो आणि मामानेच माझं पालनपोषण केलं. तर म्हणजे आईवडिलाच्या ठिकाणी माझे मामाच आहेत. ह्या क्षेत्राकडे वळण्याचं कारण म्हटलं तर एक 14-15 वर्षाखालील एक घटना आहे की ज्यामध्ये माझा पाय पूर्णतः मुरगाळला होता, प्रचंड सूज होती. आणि त्यावेळेस मला एका डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी सांगितले की तुम्हाला प्लॅस्टर घालावं लागेल. आणि त्यावेळेस असं होतं की म्हणजे नोकरी करणं महत्त्वाचं होतं, एवढे दिवस आराम करायचं म्हणजे काय. तर माझ्या एका मित्राने सल्ला दिला की नाही असं एक आपल्याकडे तज्ज्ञ आहेत की ते तुला व्यवस्थित करतील, तुला प्लॅस्टरची गरज नाही, असं मला तरी वाटतं. एवढा काही जोरात मार लागलेला नाही. आणि त्यावेळेस मी त्या व्यक्तीकडे गेलो आणि त्यांनी करंगळीच्या बाजूचं एक 2 नंबर बोर्ड जोरात ओढलं आणि तिथंच माझी निम्मी सूज उतरली. आणि मला जो पाय टेकवताच येत नव्हता, मी लगेच टेकून चालू लागलो. आणि मी म्हटलं की हे शास्त्र आपल्याला शिकायचं आहे. ती जी घटना आहे की मला खडबडून जागं केलं मला की जो माझा 14-15 हजार खर्च येणार होता ते माझे केवळ त्यांनी 100 रुपये माझ्याकडनं घेतले होते. एवढ्या कमीमध्ये जर होत असेल, मी असं म्हणत नाही की कुठल्या पॅथीविरुद्ध मी अजिबात नाही. जिथं ऑपरेशन ठीक आहे तिथं त्यांनी ऑपरेशन केलंच पाहिजे. मी कुठल्याच सर्वप्रथम हे क्लिअर करू, कुठल्याच पॅथीचं, कारण सर्वच पॅथी मानवी जीवनासाठी आवश्यक आहेत, श्रेष्ठ पण आहेत. पण ज्या गोष्टी सहजासहजी घडू शकतात, सहजासहजी आपण त्या व्यक्तीला जर दुरुस्त करू शकत असेल तो निसर्गाच्या माध्यमातून जर पंचमहाभूत आहेत, आपला आप, तेज, पृथ्वी, वायू, जल, ह्याचं जर महत्त्व जीवनामध्ये आपण जर ओळखलं तर आपल्याला कधी कुठला ताण येणारच नाही. जसं आपण म्हणतोय की आता हल्ली आत्महत्या वाढतायत किंवा इतरही गोष्टी वाढतायत करतायत, आपल्या जीवनावर ताणतणाव खूप असतो. तर सकाळी उठल्या तुम्ही शुद्ध जर हवा घेतली, ओझोन वायूचा थर असतो, तर तो जर आपण शुद्ध हवा घेतली, आपण चांगल्या रीतीने चाललो केलो तर जो येणारा ताण आहे तो कमी येणार आहे. चांगला सूर्यप्रकाश घ्या, ज्यामुळे तुम्ही दिवसभर प्रफुल्लित राहाल, तुम्ही स्वतः तर प्रकाशमान व्हाल, इतरांना पण प्रकाशमान करू शकाल. तर ह्या अशा निसर्गाच्या सगळ्या सानिध्याचा जर आपण उपयोग केला, रोज त्याच व्यक्तींना भेटण्यापेक्षा काही वेगळ्या व्यक्तींना भेटा. रोज तोच जो पणा जीवनात आलेला आहे त्याच्यामध्ये कुठंतरी बदल करणं हे आपल्याला गरजेचं आहे. आणि ह्यामधूनच माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या जीवनामध्ये, म्हणजे मला असं वाटत होते की बाबा नाही, आपला सांभाळ नाही झाला, आपलं असं असलं असतं लाईफमध्ये, पण तसं नाही आहे की मामाने पण माझा छान सांभाळ केला. तर आपल्याला पुढं काहीतरी ध्येय आपण पकडून जर चाललो आणि आपण आपलं काम केलं तर निश्चितपणे आपण पण एक चांगल्या उंचीला पोहोचू शकतो. आणि तोच मार्ग मी पत्करला की हा सेवा करण्याचा मार्ग पत्करला. आणि त्यानंतर मग पुण्यामधील जे NIN आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, तिथं मी प्रशिक्षण घेतलं. आणि तिथे माझा जो कोर्स होता ॲक्युप्रेशरचा तो केवळ 11 ते 1 या दरम्यानच होता. मात्र मी त्यांना, ज्या मॅडम होत्या डॉक्टर ज्योती, तर त्यांना विचारलं की मॅडम हे उघडतं कितीला, तर ते म्हणले 7ला, आणि बंद कितीला होतं तर 7ला. तर मी सकाळी गेट उघडले की पहिला माणूस मी असायचो की मला शिकायचं होतं, मला 2 तासापुरतं मर्यादित राहायचं नव्हतं. तर सकाळी 7 ते संध्याकाळी 7
यापर्यंत मी पूर्णतः थांबून त्या सर्व पेशंट लोकांची सेवा करत होतो. आणि त्याच माध्यमातून गेले 10 वर्ष झालं शोभानगर इथे मी विना औषध उपचार पद्धती केंद्र चालू केलं आहे आणि त्याला तेवढाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ह्यासाठी मी हे क्षेत्र वाढण्यासाठी मी माझे 2 हात पुरेसे नाही पडणार. त्यासाठी मग मी अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा अवलंबलं आणि त्यानुसार आत्तापर्यंत 500 विद्यार्थी हे पूर्ण महाराष्ट्रातनं शिकलेले आहेत. अगदी विजापूर या भागातनं. आणि माझे 2 स्टुडंट असे आहेत ऑनलाईन, जे एक अमेरिकेत विद्यार्थिनी आहे आणि दुसरे कोरे सर म्हणून आहेत जे आफ्रिकेत आहेत. तर अशा पद्धतीने म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की मी एक छोटंसं रोपटं लावलं होतं पण त्याचं एवढ्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर होईल मला पण वाटलं नव्हतं. पण जसं जसं मी शिबिरं घेत गेलो तशी तशी चांगले आपण म्हणतो की एखादं चांगलं काम आपण चालू केलं की तिथं पैशाची गरज पडत नाही. तर ते चांगली लोक मला भेटत गेली आणि त्याच्यातून एक चांगला लिमई निसर्ग उपचारचा वटवृक्ष उभा राहिला. त्यातून आपण 3 सेंटर चालू केले होते सुरुवातीच्या काळात. पण काही स्टाफचा प्रॉब्लेम असल्यामुळे आत्ता सद्यस्थितीत आपलं एकच सेंटर शोभानगर 7 रस्ता इथे चालू आहे आणि ते अगदी चांगल्या रीतीने चालू आहे. आणि विना औषध उपचार पद्धतीमधून आपण अनेक लोकांना दुरुस्त देखील करत आहेत. सर तुम्ही मला आता बोलता बोलता म्हणालात की स्वानुभव हा माणसाला बरंच काही शिकवतो. बरोबर आहे. आपण आपल्या पद्धतीने आपलं करिअर करण्यासाठी धावपळ करतो किंवा मग तुम्ही जसं म्हणालात की मला माझं बोट अगदी 100 रुपयात नीट झालं आणि मी उभा राहिलो. तर तुम्ही संपूर्ण प्रवासासाठी उभे राहिलात त्या एका घटनेने मला. तर मला असं म्हणायचंय की ध्येयवादी असणं हे अगदी बरोबर आहे. पण ध्येय साध्य करण्यासाठी आपण स्वतःला किती त्रास दिला पाहिजे किंवा आपण जो काही अत्याचार आपल्या स्वतःवरती करतो, ताण घेणं म्हणा किंवा स्ट्रेस बस्टर म्हणून आपण स्वतःला जे काही वेदना देतोय, तर हे आपल्याला कुठेतरी बाजूला करण्यासाठी ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंक्चर मध्ये काही थेरपी आहे का? की सोशल मीडियावर म्हणतात हे बोट दाबलं तुम्ही की असं होईल, हे बोट दाबलं की तुमचं ते तसं होईल किंवा इथे स्ट्रेस दिलात की तुमचं पोट साफ होईल. तर ह्याला काही खरंच आधार आहे का? खरंच आहे, खरोखर आधार आहे. आणि ते जर असेल तर आमच्या रसिकांना ते ऐकायला बरं वाटेल की खरोखर म्हणजे मला असं वाटतं की ताण हळूहळू साठत जातो, अचानक कुठलाही स्फोट होत नाही. अगदी म्हणजे कर्णिक नगरमध्ये घडलेली घटना तुम्हाला आठवत असेल तर एका भाऊ बहिणींनी अचानकच स्कार्फला बांधून आत्महत्या केली. परवा उळेगावमध्ये आणि कासेगावमध्ये घडलेली घटना ही मनाला वेदना देणारी आहे. माणसाला चटका लागल्यानंतर त्याला खूप त्रास होतो. तर इतक्या टोकाचं पाऊल कसं काय उचलावं वाटत असेल किंवा मग हे उचलू नये म्हणून आपण काय करू शकतो याच्यासाठी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन कराल का? नक्कीच. आता सध्या स्थितीमध्ये कुठलाही पेपर उघडला किंवा कुठलीही बातमी बघितली तर हीच बातमी जास्तीत जास्त येतात. तर त्याचा कुठे नाही म्हणलं तरी एक डॉक्टर म्हणून माझ्या मनावर देखील परिणाम येतो. नाही म्हणलं तरी टेन्शन येतच असतं. मग ते टेन्शन वेगळ्या मार्गाने आम्ही घालवत असतो. तर त्याच्यासाठी मी स्वतः किंवा आमचे जे विद्यार्थी असेल किंवा प्रेक्षक वर्ग असेल त्यांना मी सांगू इच्छितो की टॅपिंग तुम्ही करा. डेली सकाळी उठल्या उठल्या जो आहे ते आपलं टॅपिंग पूर्णतः करायचं. हे टॅपिंग कसं करायचं आहे, तुमचे ह्यात आहे पुढचा हात आहे, हा पूर्ण हातावरती असं पूर्ण हातावरती टॅपिंग करायचं आहे तुम्हाला. हे पूर्ण हातावरती टॅपिंग, नंतर ह्या हातावरती टॅपिंग, नंतर पाठीवरती टॅपिंग, नंतर डोक्यावरती टॅपिंग, नंतर डोळावरती टॅपिंग. ह्याचा फायदा होतो की 24 तासासाठी ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर राहतं आणि तुम्ही प्रफुल्लित राहता. बॉडी गरम बनते तुमची आणि तुम्ही दिवसभर अगदी फ्रेश राहता. आता तुम्ही जर स्ट्रेस घालवण्यासाठीच म्हटलं तर प्रत्येक गोष्टीसाठी आता एखादा सिनेमा असेल, सिनेमामध्ये असं विनाकारणच कुठला शॉट नाही घातला जात. त्याच्या पाठीमागं काही धारणा असते. आता तुम्ही जर पार्श्वभूमी असते तर तुम्ही जर बघत असाल तर की धूम धडाका पिक्चर असेल, दे दणादणा असेल, अनेक महेश कोठारेचे पिक्चर असतील तर त्याच्यामध्ये त्याची एक सवय बघा, तो असं करतो आणि डॅमिट. तर हे डॅमेट म्हणायचं म्हणजे काय, इथे सगळे तुमचे किडनीचे लिव्हरचे महत्वाचे सगळे पॉईंट आहेत आणि तुम्हाला हे स्वतः रिचार्ज करण्यासाठी या भागामध्ये हा जो गोल आहे तो तुम्ही बघा. तो असं नेहमी असं बोलता बोलता एकदम डॅमेट एकदम करतो आणि एकदम तुला कुठली तरी कल्पना सुचते आणि तो काहीतरी करतो. तो पिक्चराचा भाग उद्दीपित करण्यासाठी आपल्याला स्वतःला रिचार्ज करण्यासाठी हा महत्वाचा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. त्याच मेंटल स्ट्रेस साठी या हातातले तळव्यांवरचे आपले कोणते प्रेशर पॉईंट असे आहेत की जे आपण दाबल्यानंतर मेंटल स्ट्रेस कमी होऊ शकतो? हो नक्की नक्की.
त्याच्यामध्ये आपल्याला मेनली काय असतं की बरेच जणांनी आपण म्हणतो की पोटाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली किंवा कुठले अनेक त्रास असतात. तर त्या त्रासासाठी आपण काय करत असतो, अनेक जण पेन किलर गोळ्या घेत असतो किंवा व्यसनाच्या आहारी जात असतो. तर दारू पिणं किंवा सिगारेट पिणं हे तात्पुरतं त्या वेळेपुरतं बरं वाटणार आहे तुम्हाला. कायमस्वरूपी तुम्हाला जर बरं वाटायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये जे पण काय असेल त्याचा स्वीकार करणं. जी पण घटना घडली असेल ती आपण स्वीकारतच नाही. जोपर्यंत ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामधनं बाहेरच पडणार नाही. दारू पिलं किंवा सिगरेट पिलं, व्यसनाधीनता ही तात्पुरत्या काळापुरती, मात्र कायमस्वरूपी त्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याला वेळ लागणार आहे. आता बरेच जण काय करतात, आता आमच्यासारखे, आता मी स्वतः देखील दिवसभराचा जो ताण आहे तो घालवण्यासाठी 2 तास गायनासाठी रात्री देतो स्वतःच्या. मी गाणे गात असतो का तर दिवसभर जो मला आलेला ताण आहे तो मी पूर्ण तो रिलीफ करूनच मगच घरी जातो. घरी गेल्यावर मी कलेच्या माध्यमातून तो माझा मी ताण घालवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक कलाकार देखील असतात की खूप लहान वयात जातात, तर त्यांना देखील माझं सांगणं आहे की तुम्ही रोजच्या रोज जर ज्या पंचमहाभूताचा अभ्यास केला किंवा मुद्रांचा अभ्यास केला, आता मुद्रामध्ये देखील बघा तुम्ही तुमचे ॲलन मस्क असतील किंवा ट्रम्प असतील, कुणी असेल तर ते बसताना बघा तुम्ही अशा ह्या मुद्रेमध्ये बसतात. सूर्यमुद्रा. हा नाही ही मुद्रा, ही पंचमहाभूत जे आहेत हे आपल्या पंचमहाभूताची सगळी आपल्याला ताकद मिळावी करावी यासाठी ह्या मुद्रेमध्ये बरेच जण बसतात. किंवा बुद्ध मुद्रा आहे, ज्ञान मुद्रा आहे, अशा अनेक मुद्रा आहेत की ज्यामुळे तुम्हाला शांततेची प्रत्येकालाच आवश्यकता आहे. त्यामुळे त्या मुद्रांचा देखील तुम्ही अभ्यास करू शकता. त्याचबरोबर हा जो एक महत्त्वाचा पॉईंट आहे आज्ञाचक्र ज्याला आम्ही म्हणतो, तर त्याच्यामध्ये लेडीज लोक जे आहेत ते तुम्ही टिकली लावता किंवा गंध लावता आणि आम्ही जो आहे तो चंदनाचा टिळा वगैरे लावतो. का तर तो पॉईंट जो आहे तो सूर्यप्रकाशात डायरेक्ट येता कामा नये, कारण हे तुमच्या आपल्या इथे हा महत्वाचा आज्ञाचक्र त्याच्यावरती सूर्याचा प्रकाश डायरेक्ट पडता कामा नये. तो जर केला तर आपलं जे चलनवलन आहे त्याच्यामध्ये बदल होणार आहे, अतिरिक्त उष्णता वाढणार आहे, डोकं आपलं गरम होणार आहे. आणि डोकं जेव्हा गरम होतं तेव्हा काय करतो आपण, निर्णय चुकीचे घेतो. मॅक्झिमम ह्याच्यामध्ये डोकं आपलं गरम झाल्यावर आपण निर्णय चुकीचे घेतो. तर त्यामध्ये आम्ही प्रत्येकाला, मी जेव्हा काउन्सिलिंगसाठी अनेक लोक येतात त्यावेळेस पण त्यांना सांगतो की तुम्ही हा जो पॉईंट आहे महत्त्वाचा आज्ञाचक्र, तो एक पॉईंट. त्याचबरोबर इथून तुम्ही हात लावल्यानंतर बरोबर इथे ज्याला आपण टाळू म्हणतो, तर तो रोज रात्री आपण खोबरेल तेल लावून जर फक्त रात्री झोपताना ह्याचा मसाज देखील केला किंवा थपकी जरी मारली तरी तुम्हाला खूप त्याच्यामध्ये. आपल्या आजीबाई ज्या सांगायच्या की थोडस तेल चोळून देते, मसाज करून देते, अगदी बरोबर आहे. बरोबर. याचा काय परिणाम होतो स्ट्रेससाठी परिणाम म्हणण्यापेक्षा काय, दिवसभर आपण एकच विचार सतत आपल्या मनामध्ये वाढत जात असतो, पण त्याच्याकडे आपण तेवढं म्हणजे काय म्हणतो आपण लक्षच देत नाही. तो कचरा रोजच्या रोज आपण साफ केला पाहिजे. घरातला तर कचरा साफ करतो, पण मनातला कचरा आपण साफ कधी करणार? मनातलं जे धरण आहे ते कधी आपण फोडणार? कारण की याचं कारण पण असं आहे की तुम्ही विश्वासू मित्रच नाही जमवू शकलात. तो खांदा ओला होऊ द्या कुणाचा तरी, पण तो खांदा नेमका कुणाचा वापरायचा हा पण एक मोठा प्रश्न राहिलाय की हा माझा फायदा उचलेल का तर आपल्या मनात संशय आहे आणि हे ह्याच्याने इतकं घर करून ठेवलं की आपण सहजासहजी कोणावर विश्वासच ठेवत नाही. याला सध्याचं सगळं वातावरणही तितकंच कारण नक्कीच आहे की मोबाईलचा अतिवापर असेल, टीव्हीचा अतिवापर असेल, की तुम्ही जेवताना तरी तुम्ही शांततेने जेवा. आज पेशन्स कमी होत चाललेले की तुम्ही, आणि फोनवर जर तुम्हाला चुकीची बातमी मिळाली त्याचा राग तुम्ही जेवणावर काढता, तुम्ही बायकोवर काढता. बायको कुठल्या तर स्ट्रेसमध्ये असेल तर ते घटना छोटीशी असती पण कधी कुठं स्फोट होईल हे आपण सांगू शकत नाही आणि टोकाचे निर्णय घेतले जातात. अर्थार्थी त्या फोनचा आणि बायकोचा काहीच हे नसतो, पण एकामेकाचा राग आपण एकामेकावर काढत असतो आणि ते कुठंतरी वाढत जाऊन त्याची पातळी इतकी वाढते की ती नको त्या टोकाला जाऊन आपण काहीतरी गोष्टी करत असतो. याच्यासाठी आपण रोज घरी जर का ठरवलं की सकाळी आपण जसं कोमट पाण्याचा ग्लास घेतो आणि पाणी त्याच्यात थोडंसं लिंबू पिळून घेतो आणि मग नंतर आवळ्याचा ज्यूस म्हणा किंवा कोणी च्यवनप्राश घेतं, कोणी बदाम खातं, बरोबर. तर याच्याच बरोबर आहार विहार योग या संदर्भात तर आपण जागरूक आहोतच. पण तुमच्या थेरपीमध्ये या तळव्यांवरचा किंवा हात किंवा पाय, मेंदू किंवा मानेच्या खाली असे कुठले पॉइंट्स आहेत की जे दाबल्यानंतर रोजचा स्ट्रेस 50% तरी रिलीफ होऊ शकेल? बिलकुल इथे कोणता असा स्ट्रेस पॉइंट आहे का? बिलकुल. तुम्ही जेव्हा कान इथे आपला संपतो त्या ठिकाणी, ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे एक खड्डा येतो, बरोबर. हे एक मोठा हाड आहे आणि या ठिकाणी खड्डा आहे.
हे दोन्ही पॉईंट देखील तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला स्ट्रेसमध्ये भरपूर रीतीने तुम्हाला साधारण किती वेळ हे हे पॉईंट साधारणतः मॅडम आता तुम्ही हे पकडलंय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 30 अंकापर्यंत करायचे. म्हणजे स्ट्रेस फक्त असं हे करायचंय दाबायचं दाबून किंवा तुम्ही असं प्रेस केलं तरी किंवा टॅपिंग करत राहायचंय. टॅपिंग जे आहे ते उठल्या उठल्या सकाळी, पण जेव्हा ताण येतो कधी येईल ते सांगू शकत नाही आपण. ताण ज्यावेळेस म्हणजे असं फक्त धरून ठेवायचं आणि 10 सेकंद 10 सेकंद होल्ड करू शकता 3 किंवा set त्याला आपण फिरवू शकता. म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज या रीतीने तुम्ही फिरवू शकता. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की छातीत अचानक एकदम धडधड होते, घाबरून जातो आपण. तर घाबरून न जाता बऱ्याच वेळेस अनेक लोकांचा काय म्हणतो अटॅकची पण लक्षणं असतात. तर त्यावेळेस पेरिकार्डियमचे जे पॉईंट असतात इथले हा बरोबर इथला भाग म्हणजे कोपऱ्याच्या पुढचा हा आपला जो आहे तो इथला भाग. तर हे पेरिकार्डियमचे सगळे जे पॉईंट असतात हे तुम्ही टॅपिंग जरी केलं तर तुम्ही एखाद्याचा जीव देखील वाचवू शकता, एखाद्या व्यक्तीचा. आता कोरियामध्ये मध्यंतरी अशी घटना घडली की एकाला एकदम अचानक अटॅकची लक्षणं दिसू लागले आणि त्यावेळेस तिथं जो माझ्यासारखा ॲक्युप्रेशर तज्ज्ञ होता आणि जोरात तिथं टॅपिंग चालू केलं, पण त्याच्या लक्षात आलं की तरी पण त्याच्या इथनं जे नायट्रिक ॲसिड आहे ते बाहेर पडत नाहीये आणि ऑक्सिजन त्याच्या ह्याला मिळत नाहीये हृदयाला. मग दुसरा जो सिनेमा बघायला आलेला मुलगा होता किंवा माणूस असेल त्याला त्यांनी सांगितलं की तू इकडे टॅपिंग चल. हे जसं त्याने टॅपिंग चालू केलं तसं त्याला एकदम उबळ आली, अशी जोरात उबळ आली आणि त्यातनं जीव वाचला. तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आपली धडधड होत असते हृदयाची, तर त्यावेळेस ह्याचा टॅपिंगचा देखील तुम्ही वापर करू शकता. आणि तुम्ही सांगितलात की ताण जेव्हा येतो त्यावेळेस तुम्ही अंगठा जो असतो, अंगठा ज्याला आम्ही म्हणतो डोकं, त्या डोक्याचा तुम्ही छान रीतीने म्हणजे ह्या अंगठ्याचा छान रीतीने मसाज करू शकता तुम्ही अशा रीतीने. हे जे पॉईंट आहेत हा छान रीतीने तुम्ही खोबरेल तेल किंवा तुम्ही बसल्या बसल्या करू शकता. आता ऑफिसमध्ये असाल तर खोबरेल तेल शक्य नाहीये, तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही हे फक्त प्रत्येक बोटाचा देखील मसाज केलात, विशेषतः ह्या 2 बोटाचा, हे मनाशी कारक बोट आहे तुमच्या, ह्याचा देखील तुम्ही केलात म्हणजे अंगठा मेंदूशी रिलेटेड आहे आणि त्याच्या बाजूचे हे मनाशी रिलेटेड, याला तर्जनीच म्हणायचं. ही तर्जनी मनाशी आपल्या मनाशी रिलेटेड आहे. तर याचा देखील तुम्ही बसल्या बसल्या मसाज केलात. ऍक्च्युली हातापेक्षा देखील पायाचे पॉइंट खूप पॉवरफुल असतात जास्त, कारण आपला सगळा भार उचलणारा मेन तोच असतो. पण मग पायात कुठला तोच आहे, सेम अंगठा आणि त्याच्या बाजूचंच बोट. म्हणजे पण बसल्या बसल्या देखील तुम्ही म्हणजे बसल्या बसल्या तुम्ही पाय जरी इकडे घेतलात असा आणि बसल्या बसल्या तुम्ही बोलता बोलता देखील तुम्ही स्वतःला रिलीफ करू शकता. अच्छा, मला वाटतं आणखीन किती कुठेतरी असा पॉइंट हा एक पॉइंट आहे, हा जो आपला पेन रिलीफ सगळं आपल्या, हा एक LI4 म्हणून एक पॉइंट तुम्ही सर जरा असं दाखवाल का, म्हणजे प्रेक्षकांनाही ते कळेल. LI4 म्हणून एक पॉइंट आहे. म्हणजे हा पॉइंट टॅप केल्याने, दाबल्याने आपला स्ट्रेस लेवल थोडासा कमी होण्यासाठी मदत होऊ शकेल असं डॉक्टर लिमये सरांचं म्हणणं आहे. तर नक्की तुम्ही ते करत राहा. आणखीन हे किती वेळ करायचं? हे 30 अंकपर्यंत करायचं. मी स्ट्रेस लेवलचे सगळे पॉइंटच दाखवतो तुम्हाला, म्हणजे एकाच वेळेस प्रेक्षकांना समजेल. ओके, हा 1 नंबर पॉइंट आहे. नंबर 1 सगळ्यात महत्वाचा. हा पेन किलर पॉइंट पण म्हणतो आम्ही, शरीरातील सगळा पेन दूर करतो. त्याचबरोबर आज्ञाचक्राचा हा एक पॉइंट 2, नंतर हा 3 इथे, आणि नंतर हा कानाच्या पाठीमागे जो आहे ते हे 4. असे 4 महत्वाचे पॉइंट. आणि इन्स्टंट रिलीफसाठी तुम्ही आता खुर्चीवर बसलात, इन्स्टंट रिलीफ म्हणजे अगदी खूप ताण आहे, आता मग काय करू, त्यावेळेस तुम्ही जो पाय आहे तो फक्त समोर असा ताणायचा आहे आणि हात जे आहेत ते पाठीमागं ताणायचे. धनुष्यबाण जसं ताणतो त्या पद्धतीने फक्त आपल्याला 1-2 मिनिटं रिलॅक्स जो करतो. त्या कृती म्हणजे निसर्गातच ह्या कृती दिलेल्या आहेत, फक्त आपल्याला त्याचं विस्मरण झालंय किंवा मी ह्याच्या समोर कसं करू हे कुठंतरी एक आपल्याला बर्डन असतं की त्यांना काय वाटेल, की हे वाटेल मध्ये सगळ्या गोष्टी व्हायला की समोरच्याला काय वाटेल. कॉर्पोरेट लाईफ आणि स्पर्धेचं युग असल्यामुळे काही गोष्टी अशा संकुचित झालेल्या आहेत. तर सकाळचा वेळ हा आपण सकाळचा वेळ जर तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी 1 तास दिला तर तुम्हाला कधीच कुठला ताण येणार नाही, तणाव येणार नाही. मात्र आपण सकाळी काय करतो, एखादा मित्र पकडतो, त्याच्याशी गप्पा मारत फिरतो. तसं न करता तो मित्र तेच बोलणार आहे, रोजचे तुमचे तेच विषय असणार आहेत. त्यापेक्षा तुम्ही स्वतंत्र वेगळ्या पद्धतीने हे करा. मित्राशी बोलू नका असं मी म्हणत नाही, पण तुम्ही तोच विषय रोज नकोय ना. आपण जर सिनेमा असेल, आपण त्या रिलेटेड असेल त्याच गप्पा मारणार, पण जेव्हा वेगळ्या गप्पा मारतो त्यावेळेस आपल्या मेंदूला वेगळी चालना मिळणार. आणि बऱ्याच वेळेस काय असतं की आपला
लेफ्ट आणि राईट ह्या दोन्ही मेंदूचा वापरच होत नाही. जेव्हा तुम्ही दोन्ही मेंदूचा वापर कराल त्यावेळेस तुम्हाला टेन्शनच येणार नाही. मग तुमची एखादी अशी गोष्ट स्वीकारा की त्याचा टास्क खूप लांब आहे, पण ते आपल्याला गोष्ट करायची आहे. समजा मला गाणं येतच नाही, गाणं मला म्हणायचं आहे, ते जसं येईल तसं मी शिकत राहीन. मी जेव्हा एखादी वेगळी गोष्ट करतो ना तेव्हा मेंदूला ताण येतो आणि आहे तर जो ताण आहे तो माझा तो विसरून जातो. कारण बऱ्याच वेळेस काय असते, एकच गोष्ट आपण पकडून बसतो की त्या प्रश्नाचं मला उत्तर का नाही मिळत, त्या प्रश्नाचं उत्तर का मिळत नाही, तर ते सोडून द्यायचं. बरेच प्रश्न असे असतात त्याची उत्तरं सहजासहजी पण मिळतात, पण त्याचा हल्लीच्या ह्याच्यामध्ये अट्टाहास खूप झालेला आहे. आणि विशेषतः म्हणजे माध्यमांचं मधून देखील सतत सातत्याने जे आहे की वाईटच बातम्या जास्त दाखवल्या जातात. जे घडतंय ते दाखवत आहे, त्याला इलाज नाहीये. पण तरी पण एक सामान्य जनाने म्हणजे ॲज अ डॉक्टर मला असं वाटतं की जेवताना तर आपण अशा गोष्टी बघू नयेत किमान. टाळावेत. की मला एक उदाहरण द्यायचे की जपानमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मेडिटेशन काय असेल तर ते जेवण मानतात. दुसरं कशालाच ते सगळ्यात जास्त जर आयुष्यमान चांगलं असेल, विना औषध कुणी जगत असतील तर जपानमधले लोक जगतात. तर त्याचं कारण पण आहे की त्यांना ॲक्युप्रेशरचं ज्ञान आहे. तुम्ही जपान घ्या, कोरिया घ्या, इथं आयुष्यमान हे जास्त आहे आणि त्यांना ॲक्युप्रेशरचं खूप छान ज्ञान मला आहे. वाटतं रेकी हे सुद्धा हो. नॉलेज ऍक्च्युली ती भारतातलीच तंत्रविद्या आहे, पण पुढे जाऊन जपानवाल्यांनी त्याला ऍक्सेप्ट ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे, कपिंग आहे, मसाज आहे. आपल्या इथे इतक्या व्यवस्था आहेत. म्युझिक थेरपी आहे. आम्ही सगळ्या थेरपीचा अभ्यास करतो, सगळ्या थेरपीचे क्लासेस पण घेतो. तर ह्यामध्ये आपल्याला अजून माहीत देखील नाही, संवाहन मसाज म्हणजे ब्रह्मांडातली ताकद घेऊन आम्ही मसाज करतो. युनिव्हर्समधली ताकद घेऊन मसाज करतो. त्याबद्दल कुला पण माहीत नाही. आम्ही आता स्पाईनचा मसाज असतो, स्पाईनच्या 2 फूट वर आमचा हात असतो, आमचा हात असा फिरत असतो, पण तुम्हाला वाटतं की आम्ही स्पाईनचा मसाज करतो. वलय आपण ऑरा त्याच्यामध्ये. आणि ह्याचे आता डॉक्टर राम भोसले होते, तर त्याबद्दल कुणालाच माहिती नाहीये. एवढे राम भोसले होते की आतापर्यंत 36 देशांच्या राष्ट्राध्यक्षाचा मसाज केलेला एकमेव माणूस आहे की ज्यांना घ्यायला विमान यायचं, पण अशा लोकांबद्दल आपल्याला माहितीच नाही. म्हणजे आपण की प्रत्येक गोष्टीत असं क्रिकेटर हे ह्याच्यातच इतकं पडलोय की खरोखर जे म्हणजे जीवन आवश्यक गोष्टी आहेत, जे हवं ते नॉलेज आहे, किंवा त्या लोकांचा आपण त्याचा प्रचार प्रसारच करत नाही की जे मनापासून काहीतरी समाजासाठी करतायत, तर त्या लोकांच्या प्रचार प्रसारामध्ये पण आपण कुठंतरी कमी पडतो. आणि समाज माध्यमाने पण अशा लोकांच्या बातम्या दाखवाव्यात असं मी या प्रसंगी म्हणेन. सर, तुम्ही आता स्ट्रेस लेवल मॅनेज करण्यासाठी पॉइंट्स वगैरे सांगितले, मसाज थेरपी सांगितली किंवा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, पण याच्यासोबत आपण आहाराची जोड कशी द्यावी? आहाराची जोड म्हणलं तर सध्या आपलं जे शहर म्हणायचं, शेवटी आपण ज्या शहरात राहतो त्याची भौगोलिक परिस्थिती आपल्याला माहीत पाहिजे. तर ह्या ठिकाणी जे आहे ते आपलं उष्णतामान हे जास्त आहे. त्यामुळे आपण जेवढं नॉनव्हेज कमी खाईल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. का तर ते रागावर आपल्या नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे आपण नॉनव्हेज जेवढं कमी आपण खाईल तेवढं आपल्या आरोग्यासाठी म्हणा किंवा स्ट्रेस लेवल कमी होण्यासाठी देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर आपण मद्यपान किंवा धूम्रपान ह्याच्या देखील आहारी जाता कामा नये. ते देखील स्ट्रेस लेवल आपण तिथली आपण कमी आणू शकतो. त्याचबरोबर ज्याला म्हणतो की रोजच्या जेवणामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं आम्ही काय म्हणतो की सगळे विविध कोश असतात, त्यापैकी अन्नमय कोश फार महत्त्वाचा आहे. आम्ही सगळे म्हणतो अन्नमय कोश, मनोमय कोश, हे सगळे झाले 5 कोश असतात, पण त्याच्यामध्ये 90% जो भाग असतो तो अन्नमय कोशाचाच असतो. तर आपण काय खातो त्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आणि गृहिणी ज्या विचाराने तो पदार्थ बनवत असते त्याचं देखील कुठे ना कुठे आपल्या त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या घडत असतात. या बऱ्याच आता सध्याची नवीन पिढी ही गोष्ट मानणार नाही, का तर ते फक्त पिझ्झा बर्गर ऑर्डर करतात आणि खातात, पण तसं नाही आहे. ॲक्च्युली जो आहे ते आपल्या घरच्या जेवणाचा आपल्याला विसर पडलेला आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची जी चौकट आहे ती कुठंतरी विस्कळीत झालेली आहे. त्याचबरोबर आपल्या वाढलेल्या अवास्तव अपेक्षा की त्याच्याकडे गाडी तर माझ्याकडे का नाही. खरोखरच आपल्याला गाडी आवश्यक आहे. तर माझ्याकडे पण नाही आहे 4 व्हीलर, पण बरेच जण आमचे मित्र आहेत, आमच्या मित्राकडे आहेत, पण काय गाडी नाही का, तर नाही, मला नाही आवश्यक. जी गोष्ट नाही त्याच्यासाठी अट्टाहास करण्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्ये आनंद मानणं, ही वृत्ती कुठेतरी आपल्यात कमी होत चालली. ती वृत्ती जर वाढीस लागली तर नक्कीच म्हणजे ह्या आत्महत्या देखील कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आत्महत्या करणं हे चुकीचंच गोष्ट आहे. एकाच्या गोष्टीचं आता एक छोटंसं उदाहरण देतो. परवा मी एका ठिकाणी असाच कार्यक्रमासाठी सकाळी गेलो असतो. योगा वर्गावर मी कार्यक्रम घेत असतो. मॅक्झिमम कार्यक्रम हे स्ट्रेस लेवलवरच सध्या चालू आहेत. तर तो कार्यक्रम घ्यायला गेला असताना काहीतरी एक पूर्व विभागामध्ये करुणा स्वीट वगैरे, तिथं बघितलं तर एका व्यक्तीला 2 पाय नव्हते
आणि तो व्हीलचेअरवर बसला होता आणि तो साफ करायचा, प्रत्येक दुकानासमोर जायचा, फरशी साफ करायचा आणि पैसे मागायचा. त्यांनी ते स्वीकारलंय की मला 2 पाय नाही आहेत, तरी पण मी काम करूनच जगेन. बरोबर. हा जो आत्मविश्वास आहे, मग तुम्हाला धडधाकट असता, तुमच्याकडे संपत्ती असते, पैसा असतो, सगळं असतं, चांगलं शिक्षण मिळालं, तर मग तुम्हाला असले सुस्त कुठनं की आज की मला वडिलांनी हा मोबाईलच घेऊ दिला नाही त्यासाठी आत्महत्या. किंवा आता परवा एक आपण उदाहरण बघितलं असेल की एका वडिलांनी आपल्या काहीतरी शेतीच्या ह्याच्यासाठी 7 लाख रुपये जमवलते आणि गेमच्या पायात मुलांनी 5 लाख घातले. किती चुकीची गोष्ट आहे की आपण मुलांना कुठेतरी संस्कार देण्यात कमी पडतोय. आणि ह्याला कारण काही शैक्षणिक धोरणं देखील आहेत असं मला वाटतं की आपण छडी विसरलोय. शिक्षकांना आपण रागवूच देत नाही तर मुलं घडणार कसे काय? घडणार कसे काय? एकंदरीतच समाजामध्ये स्ट्रेसचं लेवल वाढत जात आहे आणि टोकाचा निर्णय घेण्याची वृत्ती वाढलेली आहे. बरोबर. वृत्तपत्रात येतं किंवा चॅनल्सवर दाखवतात हे आपण म्हणतो, पण वास्तव जे आहे ते समोर आणणं गरजेचंच असतं. पण अशा देखील गोष्टींना पर्याय मिळू शकतो हेच आत्ता मुकुंद लिमये सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी 5-6 जे काही ॲक्युप्रेशर पॉईंट्स आपल्याला सांगितलेले आहेत त्याचा उपयोग तुम्ही नक्की करा. आपल्या आहाराला छान वळण द्या, घरचं अन्न खा आणि निरोगी आणि आरोग्यमय राहा. ह्याच संदेशासह आजचा एपिसोड आम्ही या ठिकाणी थांबवत आहोत. पुन्हा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.